नमस्कार मंडळी, मी प्रकाश चिंतू पांगारे, त्या गावचा ग्रामस्थ. आमच्या महादेवी मंदिराचा हा 14वा वर्धापन दिन आहे. खूप मोठ्या प्रसन्नतेने हा कार्यक्रम आपण भरवतो आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषाही खूप मोठी आहे. तर माझं सर्वांना इंगळूण पारिठेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांना पंचक्रोशीमध्ये आवाहन करतो मी की खूप मोठ्या संख्येने तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा. देवीची कृपा सतत तुमच्यावर होत राहील. काय हे असंच देवीचं तुम्ही भक्ती करा, देवी सगळ्यांना समाधान देईल अशी आम्हालाही प्रचिती आलेली आहे. तुम्हीही प्रचिती घ्या असं तुम्हाला आवाहन करतो. नमस्कार, मी किरण मदगे. आई महादेवी मातेचा हा 14वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. तानाजीराव गोमदळे, पारिठेवाडी, ग्रामदैवत महादेवी. या कार्याच्या निमित्ताने सगळ्यांनी भाविकांनी हजर राहावे. बंधू दुपारी डे आणि आम्हाला पण आमचा अनुभव माहिती झाला आहे की आम्हाला ज्या करोनाचा काळ आला तर करोनाच्या काळामध्ये आमची लोक फार मुंबई इकून तिकून, पण आमच्या लोकांना काही अद्याप काही त्यांचा भावना होती देवीवर, पण त्या देवीनं आमच्या लोकांना खरंच म्हणजे असं एक तारलं. आमच्या गावामध्ये किंवा आमच्या मुंबईवाल्यांना कोणाला काय धक्का नाही लागला. म्हणून आम्हाला वाटतं की आमच्या देवीवर आमचा भरवसा आहे. पण त्यामुळे ना आता ह्या देवीचा काहीतरी उत्सव आहे, वृद्धपण. मग त्या उत्सवासाठी सगळ्या भाविकांनी आपलं यावा, मनाचं समाधान करावा एवढीच विनंती. पांगारे, आमच्या महादेवीचे वर्धापन निमित्ताने सगळ्यांना भाऊ बंधू भगिनींना विनंती माझी किंवा आमच्या इथं हा मोठा कार्यक्रम होतो, याच्यासाठी तुम्ही आवर्जून तुम्ही या. आपल्या महादेवी मंदिराच्या 14व्या वर्धापन दिनासाठी दिनांक 3/4/2026 ते 5/4/2026 पर्यंत कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या आसपासच्या सगळ्या भाविक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आपणास मी विनंती करतो. नमस्कार, मी ज्ञानेश्वर पिंपळे. महादेवीच्या महाप्रसादाच्या निमित्तानं आम्हाला त्या जनतेची सेवा करायची आहे. म्हणून त्या जनतेला मी विनंती करतो की आपण ह्या महादेवी प्रतिष्ठान असं म्हणून त्यांनी आपल्याला सगळ्यांनी सहभाग करावं आणि आपलाही ह्या आमच्या आनंदामध्ये त्यांनी त्या सहभागी व्हावं आणि त्याचा आनंद घ्यावं. रामभाऊ दुपारी इथे 40 वर्ष झाले मुंबईला गेलेलो, पण तेव्हा आमच्या इथे काहीच परिवार नव्हता. नंतर दत्ताची मूर्ती आणली. 14 वर्षानंतर आम्ही महादेवीची उपासना केल्यापासून एक वर्ष आपला खाडा होत नाही या कार्यक्रमाला. आणि प्रत्येकाने या कार्यक्रमाशी उपस्थित राहून हजेरी दाखवावी आणि हीच माझी नम्र विनंती. शिवाजी बाबूराव पारिठे. ह्या 14 वर्ष आई महादेवीची प्रतिष्ठान म्हणून तिची यात्रा भरते. 14 वर्षाचा जो अनुभव आलेला आहे यात्रेचं म्हणून, तर आई महादेवीनी एवढं भरभरून दिलेलं आहे. तिची कृपा आम्हाला सर्वांनाच, गावकऱ्यांना, भक्तांना आणि सर्व भाविकांना ही येण्याची कृपा करावी. हा उत्सवाचा आनंद लुटावा, ह्या उत्सवात सहभागी व्हावा, ह्या उत्सवाचा आनंद घ्यावा ही ग्रामस्थांची. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.